गाडी सुसाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फास्ट आहे, विकासाची गाडी आहे, ट्रेन आहे विकासाची आणि विकसित ठाण्याकरता जीवाला जीवतोड काम करू, ठाणेकरांचा मान ठेवू आणि ठाणेकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये विकसित ठाणे घडवून दाखवू। हॅट्रिक मारलेले काय सांगाल? कार्यकर्त्यांची बळ एवढं मोठं आहे आणि नेत्यांचा पण आशीर्वाद आहे। संपूर्ण राज्याचा निकाल बघता कसं बघता संपूर्ण राज्याच्या निकालाकडे? विकासावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि महायुती आणि डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्रामधल्या नागरिकांना मतदारांना हवंय हे या निकालावरनं आपल्याला स्पष्ट होतं। लाडक्या बहिणींनी भाऊ राहायला साथ दिली, खूप मोठी साथ दिली आणि भावाला फार मोठा आशीर्वाद पण दिला, ओवाळणी भावाने घातली, परंतु बहिणीने पण त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देऊन सहकार्य केलं। ठाण्यामध्ये तर आम्ही डबल काम केलं। आमच्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रामध्ये जसं योजना आणली, ठाण्यात आम्ही जनकल्याण योजनेच्या माध्यमातून हजारो लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ दिला। विशेष म्हणजे कमळ चिन्हावरती लढलेला आहात, विजय झालेला आहात आणि महेश कदम यांनी तुम्हाला कमळाचा हार घातलेला आहे, कसं बघताय इकडे? पवित्र कमळ जे आहे ते ठाणेकर मतदारांना खूप आवडतं, वेळोवेळी त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ठाणेकर मतदारांना मी सलाम करतो। अतिशय जागरूक असा शून्य मतदार आहे आणि त्यांना वचन मी आधी पण दिलंय की तुमच्याकरता विकसित ठाण्याकरता अहोरात्र आम्ही काम करू। नक्कीच ठाणेकरांना काय विश्वास द्याल किंवा त्या ठाणेकरांना काय आवाहन कराल? ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास दोनदा व्यक्त केला, तिसऱ्यांदाही व्यक्त केला आहे आणि निश्चितपणे ठाणेकरांच्याकरता दिवस रात्र काम करण्याचं आश्वासन नाही तर वचन देऊ आणि विकसित ठाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता लोकसहभागातूनच आम्ही हे विकसित ठाण्याचं स्वप्न हे पूर्ण करू। आपण मोठ्या स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहिलेले जे उमेदवार होते त्यांच्या व्यतिरिक्त ह्या जनतेने जनसेवकाला तिसऱ्यांदा संधी दिली आणि हे जनसेवक ठाण्याची ना पूर्ण महाराष्ट्र जनसेवक म्हणून त्यांची ओळख झालेली आहे। ह्या जनसेवकांना आता जी संधी दिली त्याच्याबद्दल ठाणेकर जनता, मायबाप जनतेला आम्ही मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो आणि ह्या ठाण्याच्या जनसेवकांना महाराष्ट्राचे जनसेवक होण्याची संधी त्यांना दिलेली आहे त्याचं पूर्ण स्वागत केळकर साहेबांचं मनापासून करतो आणि त्यांच्या हातून 100% जनसेवक नाही स्वतःच्या स्वार्थासाठी 1760 आणि ठाण्याच्या विकासासाठी एकच जनसम्राट संजयजी केळकर साहेब। हो संजय भाई